इकडे वैद्य सर, वैद्य सर धन्यवाद. त्यानंतर आपले मार्गदर्शक श्री कमलेशजी पिसाळकर सर, त्या कागदाचा त्यांनी पाटीलकरांना विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ वाटप करावे. आमच्या जिल्हा समन्वयक सगळे मॅडमचं अभिनंदन करूया. त्यांनी हो म्हटलेलं आहे. त्या सर्वांना मदत करतात. तर एक मेंबर तयार झाले आहे. अजून कोणी जर तयार होत असेल तर मला वाटते या स्टेजवर संधी आहे काम करण्याची. आणि व्हीआयची मुलं बरेच अजूनही मागे आहेत आणि आपल्याकडे बरेच मुलं आहेत. तर या समितीमध्ये आपण येऊ शकता. जे पण व्हीआयची शिक्षक असेल नसेल तरी पण चालेल. पालक पण तयार आहे. आपल्या वर्गामध्ये पालक आहेत, त्यांचे व्हीआय मुलं आहेत, ते पण समितीमध्ये येण्याची आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. वैद्यनाथ पाटील सर आले होते, गेले का? वैद्यनाथ पाटील सर, तर पुढच्या विषयाकडे जाऊया. आता तुमच्या हातात तो कागद आहे. तो कागद काढा. तुम्ही ज्यांना भेटला नसेल कागद काढायचा आहे. हा काढायचा आहे. मी तो सांगितलं. त्याच्याबाबत काही तुम्हाला प्रश्न असेल तुम्हाला पाहिजे असेल तर मागू शकता. बऱ्याच लोकांना 21 डिसेबिलिटी प्रकार माहित नाही. आपल्याला फक्त 3 डिसेबिलिटी माहित आहे. HIVIMR म्हणजे आता ID. या व्यतिरिक्त सुद्धा डिसेबिलिटी आहे. काही डिसेबिलिटी जर सोडल्या तर आपण सोबत 15 डिसेबिलिटीचा कोर्स मध्ये आणू शकतो. दोन 2016 नुसार आपल्याला माहित आहे 21 डिसेबिलिटी आल्या. सर्वात सुरुवातीला RCIच्या याच्यानुसार PWD आहे. किती डिसेबिलिटी होते? ब्लाइंडनेस पूर्णतः आपल्याला माहित आहे. हा प्रकार वाढत आहे की कमी होत आहे? ब्लाइंडनेस चष्मे मुलांना लागत आहे. नंबर वाढत आहे लहानपणापासून. टोटली ब्लाइंडनेस कमी झालेला आहे. लो विजनचे जे प्रकार आहे हे आता वाढत चाललेले आहे. आणि एक तुम्ही एक व्हिडिओ पाहिला असेल की वारंवार खूप मोबाईल पाहिल्यानंतर एखादे पाहण्याची क्षमता गेली, डोळे गेले. हा प्रकार तुमचा आता होत आहे. एक शिक्षक आहे आपल्याकडे, मला वाटते समुद्र कुठला होते, त्यांची सुद्धा वृत्ती गेली. टोटली काही माहिती आहे. यांना स्पोर्ट्स मध्ये कसा आणणार प्रश्न आहे ना. यांच्यासाठी युनिफाईड तो गेम आहे, स्पोर्ट्स आहे. खरं म्हणजे ती संकल्पना तिकडे नाही आहे, स्पेशल ऑलिम्पिक मध्ये आहे. पण जर याला रनिंग करायचं असेल तर याच्या हाताला दुधाच्या रेबीन बांधून किंवा एक त्याला पट्टी येते ते बांधून रनिंग करू शकतो. तर रनिंग मध्ये पार्टिसिपेट घेऊ शकतो आपण.
रनिंग साठी काय लागतं? 2 पाय लागतं. तर असेल त्याला शूज लागतात आणि हा धावू शकतो. पैशाचा अंदाज लो विजन आपल्याला सुद्धा बऱ्याच लोकांना आता चष्मा लागलेला. तर हे मुलं सुद्धा आपण आपल्याकडे विशेष शिक्षक आहेत ज्यांना नॅशनल मध्ये चेस कॉम्पिटिशन मध्ये ते खेळायला गेले. ते आपल्याला कडे ट्रेनिंग द्यायला तयार आहेत. कारण त्याचे आहेत सध्या चेन्नईमध्ये जॉब करतात देशमुख सर. तर आपल्याकडे कोच पण आहे उपलब्ध. लो विजन मध्ये मुलं चेस खेळू शकतो. आणि चेस खेळणाऱ्याचं मला एवढं माहित नव्हतं. जेव्हा मी लखनौची शियारी केली नॅशनल इन्स्टिट्यूट मध्ये तेव्हा मला लक्षात आलं जे मुलं चेस खेळतात ते आपल्या 4 ते 5 स्टेपचा भविष्याचा समोरचा विचार करतात. आपण करतो का? आणि हे बिझनेसमॅन साठी आवश्यक असतं. एखादा जो प्लॅनिंग करतो मोठा ऑफिसर अधिकारी त्याच्यासाठी आवश्यक असतं. तर आपल्या मुलांना जर लहानपणापासून चेस केला आणि चेसची सुरुवात केली आणि हॉस्पिटल तर्फे 3 चेस आम्ही मुलांना दिले. त्याची एक वर्कशॉप आम्ही पालकांचं एका रामनगरच्या शाळेमध्ये घेतलं. 50 पालक तिथे उपस्थित होते. तिथे एक मॅडम सुद्धा होती जी आपल्या मुलीला चेस शिकवतात. चेस ती मुलगी खेळते ती लो विजनची आहे. तर ती पॅरेंट्स सुद्धा तयार आहे त्या प्रोग्राम मध्ये यायला. लो विजन कर्णबधीर मी तुम्हाला सांगितलं कर्णबधीरसाठी आपल्याकडे कोच उपलब्ध आहे वर्धा जिल्ह्यामध्ये. वर्धामध्ये नाही आहे प्रॉपर हिंगणघाट तालुक्यामध्ये आपल्याला कोच उपलब्ध होत आहे. आपण त्यांना प्रपोजल दिलेलं आहे वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा उपलब्ध करून द्यावे. कोणती संस्था असेल तुम्हाला माहित आहे? झून पिक्चर पाहिला तुम्ही? अमिताभ बच्चनचा झून मूवी कोण होतं त्याच्यामध्ये? झोपडपट्टी फुटबॉल स्लम सॉकर बारशे सर ज्यांचा रोल केला होता अमिताभ बच्चननी. त्या बारशे सरांची संस्था हिंगणघाट मध्ये त्यांनी काम सुरू केलेलं आहे. आणि आपण त्यांना प्रपोजल दिला आहे की आमच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये तुम्ही कोच उपलब्ध करून द्या. त्यांनी हिंगणघाट साठी मान्य केलं. तर कुस्ती गेम ऑलिम्पिक हिअरिंग मुलांसाठी स्पोर्ट्स एक वर्कशॉप आपण हिंगणघाटला ऑर्गनाईज करतो त्यांच्या मदतीनं. सीआरसी सुद्धा सपोर्टला असेल आणि हिंगणघाटचे लोक तसे ऍक्टिव्ह आहेत. त्यामुळे हे सर्व या वर्कशॉपचा जे प्लॅनिंग आहे नियोजन आहे ते करेल. आणि तिथली स्थानिक संस्था कोच म्हणजे कोच पण आपले तयार होईल. आणि आता कॉक्लिअरचं ऑपरेशन होतं 8 लाखाचं तुम्हाला माहित आहे ते फ्री मध्ये होतं. त्याच्यानंतर आपल्याकडे मुलांना हे 8 लाखाची जी मशीन आहे ही मुलांची खराब होते. त्याच्यावर पण काही ऑप्शन नव्हतं. पण आता 1 महिन्यापूर्वी सरकारने ते बदलण्याला सुद्धा नागपूरला हॉस्पिटल दिलेलं आहे. आपल्याकडे एक मुलगी होती की आता मला 10व्या वर्गात तिचं ऑपरेशन झालं होतं मुंबईला. आणि तिथलं ते आतमधलं जे यंत्र आहे ते खराब झालं होतं. आणि ते चायनावरून बनलेलं आहे जवळपास. पालक 8 लाख रुपये कुठून लावणार? पण आता त्याच्यामध्ये त्यांनी सुधारणा केली आहे. आतमधलं 8 लाखचं यंत्र सुद्धा बिघडलं तर दुरुस्त होऊ शकते. लँग्वेज डिसॅबिलिटी याचं सर्टिफिकेट आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये बनतं का? बनलं आहे का? पाहिलं आहे का तुम्ही? याचं सुद्धा सर्टिफिकेट बनतं. पण जनरली याला रेफर केलं जाते नागपूरला. त्यामुळे याच्या काही टेस्ट आहे नागपूरला होतात. माहिती आहे तुम्हाला लोकोमोटर डिसॅबिलिटी हा मुलगा स्पोर्ट्स मध्ये चांगलं काम करू शकतो. आपल्या स्पेशल ऑलिम्पिक समितीमध्ये वर्ध्याच्या ते लेकुराय मॅडमचं नाव सांगितलं ते आपल्या समितीमध्ये आहे. त्या स्पोर्ट्सच्या कोट्यामधून स्पोर्ट्स ऑफिसर झाल्या. त्यांचे मिस्टर सुद्धा स्पोर्ट्स पर्सन आहे. लोकोमोटर डिसॅबिलिटी पॅराऑलिम्पिक मध्ये वेगवेगळ्या कमिटी वेगवेगळ्या संस्था आपल्याकडे आहेत. आपण जर काम सुरुवात केलं तर त्या ऍक्टिव्ह होऊ शकतात.
मानसिक आजार, मेंटल इलनेस. सध्या मला तर असं वाटतं येणाऱ्या दिवसात कोरोना नंतर राष्ट्रपतींनी म्हटलं की जी महामारी आपल्याकडे आता येत आहे, 4 पैकी 1 व्यक्ती डिप्रेशन मध्ये जात आहे, मेंटल इलनेस. आणि तुम्हाला त्याला बाहेर काढणं एवढं सोपी काम नाहीये. जे आमच्याकडे पेशंट येतात 9वी-10वीतले मुलं, 8वीतले मुलं, तर आम्हाला लक्षात येतं. त्याच्यासाठी आम्ही हा स्पोर्ट्स एक प्रयत्न सुरू आहे. हा प्रिव्हेन्शन आहे आणि ट्रीटमेंट ही लॉंग टर्म आहे. त्यामुळे मेंटल इलनेस आता 7वी-8वीतले मुलं सुद्धा येत आहे. 6वीतला मुलगा डिप्रेशन मध्ये आला होता, आधी अशा स्कूलचा होता. म्हणजे या वयातले मुलं डिप्रेशन मध्ये जाणं म्हणजे किती हे आहे. तर हे सुद्धा स्पोर्ट्स मध्ये आपण आणू शकतो, पण एवढी सोपी काम नाही आहे याला. माझ्याकडे एक मुलगा होता, त्याला मी सांगितलं 2 वर्ष आणि 50,000 रुपये खर्च लागेल थेरपीचा, मेंटल इलनेसचा. किती वर्ष? तुम्हाला किती दिवस लागेल? आणि जर एखाद्या थेरपिस्ट कडे गेलं तर किती पैसे लागतील स्पोर्ट्स मध्ये आणण्यासाठी? मला किती दिवस लागेल? प्रश्न मला पण विचारायला पाहिजे ना. मी सुद्धा अजून स्पोर्ट्स मध्ये नाही आहोत. जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा वाक्यांमध्ये पार्टिसिपेट केलं माझ्या मुलांनी आणि मी केलं. अजूनही रेग्युलर स्पोर्ट्स मध्ये मी नाही. 10-15 मिनिट मी योगा करतो, त्याच्यावर नाही. मला सुद्धा या आता स्पोर्ट्स मला 3 वर्ष लागली. माझी जी मेंटॅलिटी आहे, कॅपॅसिटी आहे, त्याच्यानुसार जर मी हे कार्य सतत करत राहतो तर 3 वर्षामध्ये मी तुम्हाला ग्राउंड मध्ये दिसतो. आहे ना. मग माझा तो विचार केला तर म्हणजे तुमचा तुम्ही विचार करा. अध्ययनक्षम स्पीच लर्निंग डिसॅबिलिटी, त्याचं सर्टिफिकेटचं काम माझ्याकडे. त्याचं असेसमेंट होतं, IQ असेसमेंट, लर्निंग डिसॅबिलिटी. त्यानंतर लर्निंग डिसॅबिलिटीचं असेसमेंट. सर्वात जास्त टेस्ट अपंगाच्या क्षेत्रात जर होत असेल तर या मुलाच्या होत. त्यामुळे याला वेळ लागतो सर्टिफिकेट बनायला. आणि हे सर्टिफिकेट बनणं आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये सुरुवात झालेली आहे. या सर्टिफिकेट साठी आपण मुलं पाठवू शकता. त्याला फक्त शैक्षणिक सुविधामध्ये फायदा मिळतो, बाकी कोणतंही बेनिफिट याला सध्या नाहीये. तारे जमीन पर मूवी तुम्ही बघितलं असेल, आहे ना. त्याला रेमेडियल थेरपी लागतं नंतर. पण कोणत्या अभ्यासामध्ये राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेनचा यूज करतो? तर स्पोर्ट्सच असा विषय आहे ज्याच्यामध्ये आणि राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन दोन्ही आता आपण यूज करतो. त्यामुळे आपला ब्रेन ऍक्टिव्ह होतो आणि ब्रेन ऍक्टिव्ह झाल्यामुळे न्यूरॉन्स ऍक्टिव्ह होतात. त्यामुळे मानसिक आजार आणि त्यामुळे शारीरिक आजार येण्याचं प्रमाण कमी. आजार हे आपल्याला येणार वयानुसार. ते आपलं पैसे वाचू शकतात. आता कोरोना नंतर 2च विषय सर्वात जास्त चालले. 2च त्याच्यामध्ये मिडल क्लासचे पैसे जातात. एक एज्युकेशन मध्ये, दुसरं हेल्थ मध्ये. आणि मेंटल हेल्थ मध्ये गेलं तर त्याला स्वतःला समजतच नाही. त्यामुळे आपले पैसे इथं वाचू शकतो जर आपण स्पोर्ट्स मध्ये जर उभं राहिलो तर. मेंदूचा पक्षाघात, सेरेब्रल पाल्सी. किती टक्के मेंदूचा पक्षाघात असलेले मुलं हे इंटेलेक्च्युअल डिसेबल असतात? किती? त्यांचा IQ हा कमी असतो. 95% जवळपास मुलांचा CP विथ MR असतो, म्हणजे MD मध्ये जातात मल्टिपल डिसेबिलिटी मध्ये. 5% जे नॉर्मल CP मध्ये असतात, जे आता बँकेमध्ये सुद्धा जॉब करत आहेत. तर CP मुलं चांगले काम करू शकतात. कम्प्युटर, इंटरनेट आणि स्पोर्ट्स सुद्धा. आता व्हीलचेअरवर स्पोर्ट्स येतात, आहे ना. एक जालन्याच्या पालकाचा मला कॉल आला की माझी मुलगी आता 3ऱ्या वर्गात आहे, व्हीलचेअरवर बसली, तिला कोणता स्पोर्ट्स ती शेती मुलगी, तर ही पण स्पोर्ट्स मध्ये येऊ शकते. तो मग ऑटिझम,
हे प्रमाण वाढत चाललं की कमी होत चाललं? चाललंय. हे मुलं आता सर्वात जास्त वाढत चाललंय का व्हर्च्युअल ऑटिझम येतात. आपले मुलं कदाचित या व्हर्च्युअल ऑटिझमचे सत्र शाळेखाली येण्याचं खूप मोठे चान्सेस आहे. आणि व्हर्च्युअल ऑटिझम जर आणायचं नसेल तर मोबाईलच्या ग्राउंडवर स्पोर्टच्या ग्राउंडवर आणावं लागेल. आपल्या मुलाला जर आणायचं असेल तर मला आपल्याला स्वतःला ग्राउंडवर जावं. व्हर्च्युअल ऑटिझम आपल्यामध्ये सुद्धा असू शकतं. एक स्विमिंगला मुलगा जातो ऑटिझमचा. एक यवतमाळचा मुलगा आहे ज्याचा मला पालकाचा कॉल होता टेस्टिंगसाठी. तो चायनामध्ये खेळायला गेला होता ऑटिझमचा. तर हे मुलं सुद्धा स्पोर्ट्स मध्ये समोर जाऊ शकतात. विकलांग मल्टिपल डिसॅबिलिटी इन्क्लुडिंग स्टेट ब्लाइंडनेस हा मुलगा आहे का सध्या आपल्याकडे? डेफ ब्लाइंडनेस, डेफ प्लस ब्लाइंड सध्या तरी काय पण होते आपल्याकडे मुलं. लेप्रोसी प्युअर पर्सन वर्धा जिल्हा असा एकमेव आहे जिथे अजूनही लेप्रोसी वाले लोक सापडतात. त्यामुळे लेप्रोसी फाउंडेशन आपल्याकडे आहे. सोबत याच्यासोबत अजून एक प्रकारचे सर्टिफिकेट आपल्या जिल्ह्यामध्ये वाढत चाललेले आहे जे वेटिंगवर आहेत. माहिती आहे का तुम्हाला कोणते? हत्तीपायचे रुग्ण 1000 सर्टिफिकेट वेटिंगवर आहे आपल्याकडे. आणि ते ऑर्थोपेडिकचे असतातच मला वाटतं येतात. खऱ्या अर्थाने आपण त्यांना स्वीकारणे महत्वाचे आहे. जर आपण त्यांना स्वीकारलं तर आपण विचार करतो तर 60 वर्षापर्यंतचा माझा मुलगा तो मी 2011-12 मध्ये पाहिला होता, आज तो कुठे आहे? तो जर त्याच्या पायावर उभा असेल तर मी काम केले. तो जर आज घरी बसून असेल तर याचा अर्थ माझ्या कामामध्ये काहीतरी प्रॉब्लेम. मला जो पगार मिळत आहे त्याचा अर्थ तो उभा नाहीये. कारण की शिक्षण हे त्याला पायावर उभं करतं. शिक्षण हे नोकरी देत नाही असं नाही म्हणतो प्रत्येकाला नोकरी भेटायला पाहिजे. पण त्याचा स्वतंत्रपणे तो आपल्या पायावर उभं राहू शकतो का? माझ्या मतिमंद मुलाला 100 रुपये जरी रोज भेटत असेल तर ती माझं केलेलं काम सक्सेस झालं असं मला वाटतं. मुख्यपणा हे सर्टिफिकेट आपल्याकडे जवळपास झालेलं नाही आहे. आहेत काही तर यांचं सुद्धा वेगळं ऑलिम्पिक होतं. डॉटिझमचं आपलं ट्रेनिंग OITA या चॅनलवर CRCच्या मॅडम होता त्यांचा एक आपण डॉटिझम सत्र घेतलेलं आहे ऑनलाईन. जे मुलं सुद्धा स्पोर्ट्स मध्ये जाऊ शकतात. कोणत्या वर्षानंतर यांचं सर्टिफिकेट बनतं? 18 वर्षांनंतर. त्या फूट 10 इंच त्या खाली जर हाईट असेल उंची असेल त्यांचं सर्टिफिकेट होऊ शकतं. ही नागपूरची मुलगी आहे आणि माझ्या नात्यात लागते. बौद्धिक अक्षमता इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी. मी मला एक प्रश्न विचारतो तुम्हाला, त्याला शिकून शिकून तुम्ही किती रुपयाची नोट शिकवणार? सर्व लागले अभ्यासाच्या मागे त्याच्यावर. किती रुपये त्याला समजवणार तुम्ही? किती रुपयाची चिल्लर तो आणू शकणार? सांगा बरं मला प्रश्न उत्तर द्या. माइंड लेवलचा मुलगा असेल 70च्या खाली IQ आहे, किती रुपये शिकवणार? किती? 1000 रुपये? हा 1000 रुपये कोणतं शिकवण? बाकी लोक काय म्हणतात? मला प्रॅक्टिकल मध्ये सांगा. एखादा मुलगा आणून दाखवा 1000 रुपयाचा पैसे देतो, 500-500च्या 2 छोटा. प्रॅक्टिकलची गोष्ट मला सांगा.
कधी नाही 100 करून तुझं नाही. ₹100 मग त्याचं लिमिटेशन पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे की माझ्याजवळ जो मुलगा आहे त्याचं काही लिमिटेशन पण आहे आणि काही गोष्टींमध्ये माझा अनुभव होता पण शाळेत मुलं शिकण्याचे जो आपण सामाजिक वातावरण शिकतो प्रॅक्टिकली हे जास्त प्रकारे मला शेवटी गडूला होतो पाणी होता आता आणि मजुरी करत काही मुलं विकते त्यांना म्हटलं किती मिळते त्यांचे उद्या ते 3 स्वतःला बनवायचे ते मिक्सी काम किती मिळते म्हणजे त्यांना समजत आहे शाळेत होतो तेव्हा नाही समजत होतं आता तो प्रॅक्टिकली कामाला लागलं समजायला ते प्रॅक्टिकल गोष्ट महत्वाची आहे. आता सोशलायझेशन भविष्यामध्ये महत्वाचं आहे ते म्हणजे आपण सोशलायझेशन काम शेवटी तो मुलगा समाजामध्येच येणार आहे समाजामध्ये राहणार आहे घडणार आहे त्यामुळे युनिफाईड स्पोर्ट म्हणजे सर्वात जास्त इन्स्टिट्यूट होऊ शकतो आणि तो समाजामध्ये जगू शकतो त्याला लोक काम देऊ शकतात आणि तो वोकेशनल मध्ये तेव्हा जाऊ शकतो जेव्हा तो समाजामध्ये शिकेल असे भरपूर उपक्रम आहेत पेशंट शाळेमध्ये सामाजिकरणातून झालू शकतात आजूबाजू शाळा असेल आपण 21 तारखेला युनिफाईड स्पोर्ट्स पूर्ण महाराष्ट्रामध्ये सादर केला युनिफाईड योगा पण तो एक इव्हेंट झाला आपण इव्हेंट नाही म्हणता त्याला आपण रेग्युलर काम करायचं युनिफाईड आता मित्र भाऊ बहीण सोबत तो योगा करायला पाहिजे पालकांसोबत योगा करायला पाहिजे आजूबाजूची कोणती नॉर्मल शाळा असेल त्यांना बघून आपण योगा करू शकतो ही संधी आपण देऊ शकतो जरी विशेष शाळा असेल तरी करू शकतो मस्क्युलर डिस्ट्रॉफी आपला वर्तनाचा याच्यामध्ये समोर आहे का मागे आहे काय कारण असेल याचं मस्क्युलर डिस्ट्रॉफी मध्ये एखादा 9व्या वर्गाचा मुलगा असेल आणि अचानक त्याचे हात पाय त्याच्यामुळे हा त्यामुळे यांना व्यायाम मुलांचा कमी होत असल्यामुळे मला हा आजार मला वाटतं याच्यापेक्षा भयानक कोणतं बिमारी नाही कोणती डिसॅबिलिटी नाही कोणता आजार नाही मीच माझ्या शरीराचे हातपाय हळूहळू काम करणं बंद करतो असं माझ्या डोळ्याने मी पाहिलं मी 9व्या वर्गाचा एक मुलगा पाहिला इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये होता हळू पाहायला सुद्धा चढू शकत नव्हता आणि याची एज लवकर होते 20 ते 25 वर्षामध्ये इकडे दहेगाव साईडला शिंदी रेल्वे शेलूच्या पट्ट्यामध्ये जास्त मुलं बघितले मी इकडे समुद्रपूर साईडला सुद्धा मुलं आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये या प्रकारच्या मुलं याच्यावर स्पेशली हॉस्पिटलला फिटिंग झाल्या 4 वर्षापूर्वी ही आपल्या जिल्ह्यामध्ये मुलं का जास्त आहे आणि याच्यावर कोणता उपाय नाही आहे फिजिओथेरपी शिवाय फिजिओथेरपी 500 रुपये एका सेशनचे आपला मुलगा करणार का किंवा तो तिथून मुलगा आपला वर्धा जिल्ह्यात आणणार का थेरपीसाठी त्याप्रमाणे आपण तुम्हाला किती मिनिटाचा ब्रेक दिला होता 10 मिनिटाचा मला तिथून इथे यायला जेवढा वेळ लागतो याचा अर्थ काय माझ्या शरीरामधल्या ब्रेन मधल्या त्या न्यूरॉन्स ऍक्टिव्ह असायला पाहिजे वैचारिक पातळी लेवलवर मला एखादं कोणतं काम भेटलं की लगेच हो म्हणणं याचा अर्थ न्यूरॉनची संख्या जी आपली वैचारिक जे आहे ते कमी होत चाललेली याला सर्व डिजिटल मीडिया कामी आहे हे आहे तुम्ही दोषी असं मी म्हणत नाही याला सर्व याचे ऑनलाईन जर चालू जे आहे प्रक्रिया ते सर्व याला कारणीभूत आहे आणि हा पेशंट सोबत असं होतं आणि हेच नंतर आपलं जसं वय वाढत जातं तसं आपण आता रिमोटवर फॅन लावतो रिमोटवर कमोड सुरू होते
यूज करणारे लोक आहेत आता. आपण सुद्धा आपल्या घरचा टीव्ही, रिमोट, मोबाईल किती टक्के आपण स्वतः काम करतो. त्याचं मस्क्युलर डिस्ट्रॉफीचं प्रमाण हळू वाढत चाललेलं आहे. तुम्हाला लक्षात येईल, हातपाय दुखणं, पाय दुखणं, कमर दुखणं हे जर आपल्याला आतापासून होत असेल, निश्चितच आता आपल्याला न्यूरॉन्स म्हणजे जे काम आपण रुटीन मध्ये करत आहोत ते बदलण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी आणायची आवश्यकता आहे. तेच काम थोडं नवीन प्रकारे आपण करूया आणि ऍक्टिव्हिटी बेस्ड करूया त्याला. मुलीपेक्षा मुलामध्ये आजार जास्त असतो. त्याची वयाची लक्ष 5 किंवा 6 वर्षापासून तिथं जातात आणि 20 ते 22 वर्ष त्याचा जीवनकाळ. तुम्ही बघितले नसेल पण मी बघितले आहे. आणि डॉक्टरांनी यांना 3.5 स्टेरॉइडचे इंजेक्शन दिले. तर जेव्हा मीटिंग झाली हॉस्पिटलला तेव्हा त्यांनी हे कसं काय स्टेरॉइड साईड इफेक्ट करतो स्टेरॉइड, जे आपण सर्वात जास्त प्रमाणात कोविड नंतर घ्यायला लागलो. ते आपण मेडिसिनचे प्रमाण वाढले. पहिले कितीची पॅरासिटामॉल आपण घेत होते, आता कितीची घेतात? 500-600. मेडिसिन साईड इफेक्ट करतं, ते प्रमाण आपण कमी करू शकतो स्पोर्ट्स मध्ये आलो. क्रॉनिक न्यूरोलॉजिकल कंडिशन याच्यामध्ये 35 जवळपास न्यूरोलॉजिकल कंडिशन आहे. मायग्रेन याच्यामध्ये दिलेलं आहे. फिट्स येणे वाढले की कमी आले? एपिलेप्सी आपल्याला सुद्धा होऊ शकतात. मला लक्षात येईल त्याच्यामध्ये ही आपली नर्वस सिस्टीम तुम्हाला चेकलिस्ट नाही आहे आता, जर दाखवली तर आपण कोणत्या लेवलला आहोत ते आपल्याला लक्षात येईल. या मागच्या महिन्यामध्ये आपण कोणतं असं नवीन काम केलं का जे मी 10 वर्षामध्ये नाही केलं. याचा अर्थ आपली न्यूरॉन झोपत चाललेले आहे. त्या रस्त्यावर तुम्ही जातच नाही. तुम्हाला किती मोबाईल नंबर आठवतात सांगा. त्याचा अर्थ तुमच्या ब्रेन मध्ये तिथं न्यूमॅरिक पार्ट आहे, तिथं आकड्याची साठवण होते. तो भाग आता काम करणं बंद केलेला आहे त्याने. तर रस्ता सपाट गवत उघडले, तिथे जंग लागला. एक ऍडव्हर्टाईजला येते ना, जंग लागलेले गेट. काय ऍडव्हर्टाईज? जंग लागलेले गेटवाले शर्माजी. तसं जंग लागलेले विशेष शिक्षणामध्ये असलेले लोक. असं मला एक स्वप्न पडलं, आम्ही जागे झालो आणि मला वाटलं काहीतरी आता आपले न्यूरॉन्स ऍक्टिव्ह करा आणि त्याच्यातलाच हा प्रोग्राम आहे. डोकी दुखी तुमची वाढली का? मायग्रेन सारखा आजार. शाळेमध्ये जे गेलं आणि स्कूल मेंटल हेल्थ लेक्चर घेतलं तर 10 पैकी 2 शिक्षक नंतर कोणत्यामध्ये येऊन सांगतात तर आम्हाला सुद्धा झोप येत नाही, आम्हाला एन्झायटीची ट्रीटमेंट चालू आहे, डिप्रेशन आम्हाला सुद्धा येते. तुम्ही जे सांगितलेलं लक्षात मला पुस्तक दिलेलं आहे तिथे शेवटी ठेवलेले आहे, ते घ्या तुम्ही. स्कूल मेंटल हेल्थ प्रोग्राम आहे शाळेसाठी, तर त्याच्यातले एपिलेप्सी सांगितलं वाढलेले आहे. मल्टिपल स्क्लेरोसिस,
नात्यामध्ये लग्न झालं का? हा, विचारता तुम्ही हिस्ट्री फॉर्म मध्ये तुमच्यापैकी असं कोण आहे त्यानं नात्यामध्ये लग्न नाही केलेलं? एवढा प्रश्न विचारल्यानंतर सुद्धा एक आहे, 1 2 3 4 मग माझ्या डोक्यात तो प्रश्न होता, म्हणून मी कमीत कमी सप्तासमध्ये तरी बाहेर गेलो. ते 12:30 जाती असते तर म्हणजे तो प्रश्न आपल्या डोक्यात क्लिक झाला का? का बरं नात्यामध्ये लग्न करावं नाही? महात्मा गांधींनी एकाने प्रश्न विचारला, तुम्ही कोणाच्या लग्नात जाणार? एक प्रश्न होता की तुमच्या घराला जे बांधायचं आहे त्याला कोणते साहित्य वापराल? तर त्यांनी उत्तर खूप छान दिलं, 50 किलोमीटरच्या आत जे पण साहित्य मिळेल त्या साहित्यातूनच माझीवाली राहण्याची व्यवस्थासाठी जागा बनवण्यात यावी. आता त्यांना तर राजस्थान कुठून कुठून साहित्य बजासाहेबांनी आणलं असतं. आणि दुसरं उत्तर दिलं होतं त्यांनी, जो व्यक्ती आपल्या समाजाच्या बाहेर आंतरराष्ट्रीय विवाह करेल त्या विवाहाला मी जाणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी म्हटलं होतं की महात्मा गांधी जर असते तर ते माझ्या लग्नाला आले. म्हणजे पहा किती दुर्दृष्टी. तर आपण एवढे वारंवार प्रश्न विचारल्यानंतर सुद्धा आपल्याला बदलण्यासाठी किती प्रयत्न लागाल, आणि आपल्या मुलांनी जर लव्ह मॅरेज किंवा आंतरराष्ट्रीय विवाह केला तर त्याला आपण किती सपोर्ट करणार? हा प्रश्न सध्या आपण आपल्याला विचारायला पाहिजे. आता कराल सपोर्ट. आता हा प्रवास आपल्याकडे येत नाही, त्यामुळे आपल्याकडे विचार करायचा गोष्ट नाही. ऍसिड अटॅक, तुमच्या जर चेहऱ्यावर ऍसिड पडलं तर तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल का? कोणाच्या चेहऱ्यावर ऍसिड पडलं ऍक्सिडेंटली, सर्टिफिकेट मिळेल का? मिळेल काय? मिळालीच पाहिजे, लाईफ सायकल मिळायला पाहिजे. नाही, तुमच्या चेहऱ्यावर ऍक्सिडेंटली जर ऍसिड पडलं तर ऍसिड अटॅक आहे याच्यावर. हा अटॅक झाला असेल तरच सर्टिफिकेट बनेल. कायद्याची भाषा समजून घे, आपल्याकडे नाहीये यार. पार्किन्सन 50 ते 60 वयाच्या दरम्यान होतो. डोप्याने सर्वात जास्त डोप्यामिनचा यूज आज आपण करत आहोत. तुम्हाला माहित आहे का? तुमच्या हातामध्ये जो मोबाईल आहे ज्याच्यात तुम्ही रील पाहता, एवढा आनंद तुम्हाला 20 ते 30 सेकंदात येते, तेवढा तुम्हाला 40 मिनिट. आणि हे डोप्यामिनचा वापर सर्वात जास्त आज आपण करत आहोत. आणि डोप्यामिन जास्त रिलीज झाल्यानंतर डिप्रेशन, मेंटल हेल्थ, मानसिक आजारचे केमिकल रिलीज होतात. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये डोप्यामिन किती यूज करता? गाईचं दूध किती काढणार तुम्ही? त्या ब्रेन मध्ये असं तर डोप्यामिन सर्वात जास्त आपण यूज करतो. आपल्याला आनंद पाहिजे, इथून गेल्यावर 4 बोटल ओढका, काम मेरा रोज का. ई सिगरेट माहिती आहे तुम्हाला? ई सिगरेट त्यांनाही सुद्धा हानिकारक होतं. आता बॅन केली आपल्याकडे देशामध्ये. नशे 8वी 9वीतले मुलं करतात. 8वी 9वीच्या एका शाळेमध्ये मी सेशन घ्यायला गेलो, 15 मुली पेट्रोलच्या नशा करणारे सापडले. मुलाची गोष्ट वेगळी आहे. सेवाग्रामला भरती होते ना मुलं, काय काय नशा करतात हे तुम्हाला माहित नाही तुमचे मुलं. त्यामुळे त्याचं डोक्याने तिकडे रिलीज होण्यापेक्षा इकडे रिलीज झालं ठेवायचं. हा आपल्यामध्ये सुद्धा येऊ शकतो. आता किती लोकांना राईट लेफ्ट ची कन्सेप्ट समजायला वेळ लागते. एखाद्या जागी आपण गेलो
आणि ती जागा जर विसरलो आपण म्हणजे पुन्हा डबल जायच्या वेळेस लक्षात येत नाही. कारण होत आहे का तुमच्यामध्ये होत आहे माझ्यामध्ये होत आहे. राईट लेफ्ट म्हणून राईट लेफ्ट ऍक्टिव्ह करण्यासाठी मी म्हणतो स्पोर्ट्स घ्या ग्राउंडवर घ्या. पार्किन्सन डिजीज चहाचा कप सुद्धा हातात पकडला थरथर थरथर. आपल्या आई वडिलांना 3 ते 4 मुलं होते. एक मुलगा त्याच्यातला एक मुलगी चांगली निघत होती त्यांची सोय सुविधा होत होती. आपण सुद्धा आपल्या आई वडिलांची काळजी करतो. आपल्याला 1 किंवा 2 मुलं आहेत. एखादा फॉरेनला निघाला एखादा मुंबईला गेला दिल्लीला कोण शेवटी तुम्हाला त्या कपाने चहा पाहिजे. त्यामुळे आपल्या बॉडीचं आणि न्यूरॉनचं आपल्याला काळजी घ्यावी लागेल नाही आता. कारण मोठी स्वप्न बघा तुमची सुरुवात करा. महत्वाचे म्हणजे सुरुवात करा. त्यामुळे आता तुम्ही तुमच्याकडे असलेला कागद मध्ये लिहिण्यासाठी सुरुवात करा. आपण 10 मिनिटं देत आहोत. 10 मिनिटामध्ये तुम्हाला याच्यावर लिहायचं आहे. या 10 मिनिटानंतर आपल्याकडे एक पालक उपस्थित आहे किरण मॅडम. त्यांना आपलं एक मनोगत व्यक्त करायचं आहे. ते मनोगत सोबतच आपले शेवटचं सत्र आभार प्रदर्शन किंवा तुम्हाला काही सूचना जर करायच्या असेल त्या 10 मिनिटानंतर किंवा आता काही तुमचं मत व्यक्त करायचं असेल तर तुम्ही ते समोर येऊन आपलं मत व्यक्त करू शकता. 10 मिनिटं आपले मत लिहायचे आहे. त्यामुळे शेजारच्या कुठं चर्चा करावी लागणार का नाही. 10 मिनिटं तुमच्यासाठी आहे तुमच्या स्वतःसाठी आहे. स्वतःचे विचार याच्यावर लिहायचे. काय करू शकतो काय सुरुवात करू शकतो छोटीशी सुरुवात आणि याच्या मागे डिमांड काय पाहिजे तुम्हाला तयार झाल्या असेल तर समोर आणून द्याल तू. जर लिहिले असेल तर जमा करून द्या. सोबत मी तुम्हाला एक व्हिडिओ पण दाखवतो. नेमकं काय ते मी काय करू शकतो माझ्या मुलाला स्पोर्ट्स मध्ये आणण्यासाठी.
बोललो या जागा हा जायचं खेळांचा मॅडमला मी विनंती करतो की त्यांनी इथे समोर यावे.